विरोधी पक्षाची आणि BJPची माहिती आहे. आणि आम्ही NDA पक्षाचे घटक आहोत. त्यामुळं आम्ही आज विरोधी पक्षाच्या वतीनं त्यांचा सत्कार करून त्यांच्या पुढील वाटचालीला शुभेच्छा दिलेल्या आहेत. आणि आता आमचा विश्वास आहे की आता आमदार आमच्या जवळचे असल्यामुळे लोकांच्या बारीकसारीक कामांमध्ये हातभार लागेल, लोकांचे राहिलेले प्रश्न सोडवतील आणि मनमिळावू नेता आहे त्यामुळं सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी सक्षम आहे. त्यांना पक्षाच्या वतीनं आणि त्याचबरोबर सर्व भीमसैनिकांच्या वतीनं आम्ही आज शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्या शुभेच्छा त्यांनी आमच्या स्वीकारलेल्या आहेत. या शुभेच्छेसोबत त्यांनी आता लोकांच्या कामावर लक्ष द्यावं. त्यामध्ये आज सातारा येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले तर्फे माननीय अशोक बापू गायकवाड, माननीय राजेंद्र जगताप साहेब, आदित्य, माझ्या महिला आघाडी यांच्या समवेत आम्ही नूतन आमदार धैर्यशील कदम साहेबांचा इथे सत्कार केलेला आहे. भविष्यात त्यांनी आमच्यावरती आशीर्वादाचा हात ठेवावा हीच आमची त्यांच्याकडून अपेक्षा आहे. आणि त्यांना सदिच्छा देतो की त्यांना जे एवढं मोठं पद मिळालेलं आहे त्या अनुषंगाने त्यांनी चांगल्या पद्धतीने कार्य करावे. आठवले गटाचे जिल्हा महिला अध्यक्ष तसेच आमचे सहकारी यांच्या संमेलनात आज आम्ही सर्किट हाऊसला गाठभेट दिलेली आहे. जे विधान परिषद आत्ता जे झाले, जे आमदार आपले झालेले आहेत कदम साहेब, यांच्या आम्ही गरुडा समाजातर्फे शुभेच्छा दिलेल्या आहेत. आणि येणाऱ्या काळामध्ये चांगल्या पद्धतीने ते काम करतील असे बी त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. आणि सातारा जिल्ह्यामध्ये जे आत्ता चालू आहे त्याचा बी आढावा बैठक घेऊन ते लवकरच आमच्याशी संपर्क करणार आहोत. आणि दलित समाजाचे जे विषय आहेत आपले, जे पेंडिंग विषय आहेत ते बी आपण त्यांच्यापाशी घेऊन बसणार आहोत. दरम्यान आम्ही माननीय अशोक बापू गायकवाड, माननीय राजेंद्र साहेब जगताप, आदित्य, वाईचे अध्यक्ष बापू निकाळजे साहेब, अजय गाडगे, तसंच महिला आघाडी स्वप्नील गायकवाड, महिला माझ्या समेत असलेल्या जयश्री सोनवणे मॅडम, वैभव गायकवाड, परत मंजुळा वाघमारे मॅडम, या आम्ही अनेक पदाधिकारी आमच्याबरोबर होते साहेबांचा सत्कार करताना. सर्वांची नावं मला घेता येणार नाही आहेत, तरी पण आम्ही सर्वांनी त्यांचा सत्कार केला आणि सगळे आले आमच्या RPIचे सगळे पदाधिकारी त्यावेळी. तर मी त्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचा पण सन्मान करते आणि त्यांनी पण साहेबांना शुभेच्छा दिल्या आमच्याबरोबर. त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते.